तर पुढे सुद्धा ब्रेकिंग बातमी येते। बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी अक्षय शिंदे मानसिकदृष्ट्या फिट असल्याचा पुरावा एसआयटीच्या हाती लागलाय। अक्षयच्या पहिल्या पत्नीने या प्रकरणी खुलासा केलाय। आरोपी शारीरिक संबंधाबाबत विकृत असल्याचं त्याच्या पहिल्या पत्नीने जबाबामध्ये सांगितलंय। त्यामुळेच अक्षयने 2 वर्षांमध्ये 3 लग्न केली आहेत असं सुद्धा त्याच्या पत्नीने सांगितलंय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी अजित यांच्याकडून। अजित, अक्षय शिंदे बाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येते, खुलासे होत आहेत, काय सांगाल? ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस अक्षय शिंदे हा मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीये किंवा तो गतिमंद आहे अशा रीतीनं सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या जात होत्या किंवा तशी चर्चा होत होती। आणि भविष्यात या मुद्द्याला घेऊन तपासामध्ये कुठेही अडचणी येऊ नये आणि आरोपीला शिक्षा होण्यास कुठेही अडथळा निर्माण होऊ नये याकरता एसआयटीनं एक विशेष पाऊल उचललं। आयजी जे आहेत आरती सिंग यांनी एक वेगळी टीम स्थापन केली आणि त्यांनी अक्षयच्या आधी लग्न झालेल्या पत्नी ज्या आहेत त्यांची चौकशी केली, त्यांचा शोध घेतला आणि त्यानुसार त्यांचा जबाब नोंदवलेला आहे। अक्षयची पहिली पत्नी जी होती तिचा जबाब आता एसआयटीनं नोंदवलेला आहे। या जबाबामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत। अक्षय हा मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम आहे। तो ज्या पद्धतीनं एक पत्नी म्हणून त्या महिलेशी वागायचा किंवा शारीरिक संबंधांसाठी तो जेवढा आक्रमक होता, याचबरोबरीनं तो सगळ्या गोष्टी ज्या आहे किंवा बोलणं असेल किंवा वाद घालणं असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये तो अतिशय आक्रमक असायचा आणि यामुळेच अक्षयनं या सर्व गोष्टी केल्या असाव्यात असा देखील जो खुलासा आहे तो त्याच्या पहिल्या पत्नीने केलाय। विशेष करून शारीरिक संबंधांबाबत अक्षय किती आक्रमक होता याबद्दल तिने जबाबामध्ये महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत। अजित, याबाबत आता संपूर्ण येत्या काळामध्ये काय भूमिका स्पष्ट होते, काय खुलासे होता हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।